बीमार हो गए। तुमचं नाव काय? आपका नाम? मेरा नाम प्रभु बाबा है। क्या हुआ इसको? अरे पता नहीं इसको क्या गुफामध्येच अशी आहे, श्रीरामाची मूर्ती आहे. पाणी टाकलं साफ पाणी घेऊन बघितलं. आणि हे इथले आपले बाबा आहेत. जय श्री राम. क्या कहते हो इस बारे में? कब से हो आप यहाँ पर? अरे बहुत दिन हो गए। हाँ भगवान राम रहते थे पहले इधर, हाँ, वनवास काटा इधर उनने। यहाँ पर वनवास काटा है करेक्ट. हाँ, हाँ, रामचंद्र जी, सीता जी, लक्ष्मण इधर रहते थे। जब यहाँ से श्रीलंका जाते समय उन्होंने यहाँ पर वास्तव्य किया था बहुत दिनों के लिए. हाँ। हाँ फिर उसके बाद शिवाजी संभाजी महाराज यहाँ रहे। हाँ हाँ, ही आहे ना. हाँ. यस, Yes. ओके. जय श्रीराम. मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता, हा असा डायरेक्ट व्ह्यू आहे मंदिरातून डायरेक्ट खालचा. खूप भारी. इकडे तुला एक शैली दाखवतो. एक मिनिट आणि इकडे आणि इकडे पुढे पाण्याचं टाक आहे. पाणी एकदम शुद्ध आहे. पाणी एकदम शुद्ध आहे मित्रांनो, नाहीये असं आहे. बघू शकता तुम्ही. परत मी बॅग देतो. छोटसच आहे पण पाणी अजून आहे, शुद्ध पाणी आहे. 2 मिनिट कॅमेरा बंद कर. 2 मिनिट. अजून एक बघण्यासारखं तर बघा, अजून एक कुंड आहे, गणेश कुंड आहे. गणेश कुंड. किती चार्जिंग आहे? गणेश कुंडाची हालत थोडी खराब आहे. नाही, पावसामध्ये तर पाणी तर मस्तपैकी भरत असेल इथे. बघा आमचे मावले अजून थकले नाहीत, हे चालतंय. ची बॉटल परत जशी तुम्ही प्लास्टिकची बॉटल आणा तसं घेऊन जा. काय तरुण पिढीने संस्कृती आणि प्रकृती दोन्ही जपली पाहिजे. एकदम करेक्ट मेसेज दिलास बाबा तू. चल. अजून कुंड आहेत. अजून खूप काही बघण्यासारखं आहे इथे. किल्ला छोटा आहे पण खूप बघण्यासारखा आहे. विचार करा, म्हणजे 1682 नंतर जो किल्ला औरंगजेब जेव्हा जसा लढायला आला, जसा घेण्यासाठी आला, पण 5.5 वर्ष हा किल्ला आपल्या मावल्याने असाच जिंकत ठेवला, अजिंक्य ठेवला. विचार करा, 600 मावले आणि बाहेर आलेले जे मुघल पूर्ण ह्या किल्ल्याला घेरून ठेवलेलं. 20,000 होते ना मुघल? किती होते बाबा? 20,000 मुघल? नाही जास्त होते. त्याच्यापेक्षा जास्त होते. हे 20,000 ऐकलेलं, वाचलं होतं. तरी काय आकडा नाही माहित, परफेक्ट आकडा सांगू नाही शकत, पण 600 मावळ्यांनी आपल्या 600 5 वर्ष झुंज दिली. 5.5 वर्ष झुंज दिली. खाण्याची गोष्ट नाही आहे मित्रांनो. चहू बाजूनी मुघलांनी घेरलेली ह्या किल्ल्याला, पण शेवटी ते जिंकू शकले नाही आणि हा आपला किल्ला असाच अजिंक्य राहिला. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना वाटलं शिवाजी महाराजांच्या नंतर हा किल्ला आरामात जिंकू शकतो, पण असं पॉसिबल झालं नाही औरंगजेबसाठी. आता आपण आलो आहोत भवानी मंदिर. चला आता भवानी मंदिर मध्ये जाऊया. बॅग दे. देवीचं दर्शन घेऊया. आपला दीपक भाऊ दीपज्वलन करणार आहे. घे आपलं सामग्री काय. माचीस आहे का? तेव्हा मी आधी आता बघ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. चला अशा प्रकारे आपण सुरू केले. कृपया बूट इथे काढावे. त्याला काय बोलतात? त्रिशूल. हा त्रिशूल आहे रे, त्याला काहीतरी बोलतात, एक चांगला शब्द आहे. काय बोलतात? ड्युटी. करेक्ट, ड्युटी बोलतात त्याला. हा, मोठी ड्युटी असते.
हे बघा. पुढे बघा मागे. जबरदस्त मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि आज आम्ही इकडे आलो. खूप छान वाटतं, एकदम भारी मस्त अशी हवा. जास्त उडतंय. शेवटी इथे मराठ्यांचा भगवाच फडकत होता. सुंदरशी अशी गणपती बाप्पाची मूर्ती. तुम्ही पॉज करा. ते बघा काय दिलंय. गडकोट हेच राज्य, गडकोट हेच म्हणजेच राज्याचे मूल, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजेच सैन्यांचे बल, गडकोट म्हणजेच राज्यलक्ष्मी आणि गडकोट म्हणजेच आपली वसतिस्थळे, गडकोट म्हणजेच सुख निद्रागार किंवा गडकोट म्हणजे आपले प्राण संरक्षण. असे संपूर्ण चिंतात आणून कोणाचे भरोशावर न राहता त्यांचे संरक्षण करणे व नूतन बांधण्याचा हव्यास स्वतःच करावा, कोणाचा विश्वास मानू नये. बघितलं. आता पुढे जाऊया आपण. इथे वाटतं हे चुन्याचा खाना असं बोलतात त्याला. हेच आहे ते. चला आपण हत्ती दरवाजा बघूया. एक मिनिट भाऊ. मला वाटतं हे चौ दरवाजाच असू शकतं. खालती शिवपिंड आहे, त्याच्यावरती पाणी पडतं त्याच्यात. इथून शिवपिंड कुठे आहे? खालती एकदा एक आदमी देखने के लिए भी है. हाँ. कॅमेरा देशील. आपले मोठे भाऊ काहीतरी दाखवत आहेत. एक जण असा बसू शकतो किंवा लपू शकतो, त्याच्यासाठी काय ना काय असेल. पण इथे खालती तू बोलतोस शिवपिंड होती ती आता पण आहे. आता पण आहे. ओके. आता म्हणजे पण- असं. ओके. इकडून जो पाणी पडणार तो डायरेक्ट शिव. नीट दाखव. हा करेक्ट आहे. आहे. वाह. ओके. तर पण हे असं का आहे. केलंय पायऱ्यांस एवढीच फक्त एवढंच गॅप ठेवलाय फक्त. म्हणजे तिथून माणूस पण नाही बाहेर पडणार. जाऊन काय ना काय वेगळं. बघा. कोरीगाव बघा मित्रांनो या दरवाजाचा. वरचा ध्वज. कॅन्डी काय उसळ घे म्हणजे कसं घे. बापरे. हे बघा मित्रांनो हा हत्ती दरवाजा आहे. मित्रांनो आम्ही ऑलमोस्ट रामशेजच्या किल्ल्याच्या ऑन टॉप पोचलोच आहे. तिथे तुम्ही बघताय तिथे भवानी मंदिर आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथे आम्ही ते दर्शन घेतलं. त्याच्यानंतर तिकडे गणेश कुंड आहे, ते करत आता आम्ही इकडे आलोय.
अजून वरती बघण्यासारखं आहे, तर आम्ही वरती जाणार आहोत. टॉप जागा मित्रांनो रामशेष किल्ल्याची. अजून असा फॉग आहे थोडा थोडा. आणि तो जो आहे ना तो किल्ल्याचा फ्रंट साईड आहे, जे की आपल्या पार्किंगमधून ती समोरची बाजू अगदी दिसत नाही आहे. असं काही बुरुज वगैरे नाही आहे. जो किल्ला आहे तो एकदम दगडांवरतीच आहे. एका साईडतून संभाजी महाराज आपली रसद पुरवत होते किल्ल्यावर. 6 वर्ष लढत टिकवायचा. आणि मी ऐकलेलं की गडाच्या समोरच मुघलांनी मिनार बांधला होता. मिनार बांधला होता आणि त्याच्यावरती तोफ ठेवून तिथून वार करत होते. बापरे, हा एक त्या इतिहासमधला एक आधुनिक तंत्र त्या लोकांनी मुघलांनी यूज केलेला, पण तो यशस्वी झाला नाही. शेवटी मराठ्याने दगडांचा खूप वापर केला आणि त्या दगडांमध्ये मुघलांचे सरदार असेच मृत्युमुखी पडले. तर ते त्या लोकांनी शहाबुद्दीन नावाचा सरदार होता, त्याने हे सर्व योजलं होतं, पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्या लोकांनी इकडच्या जंगलातली खूप सारी झाडं तोडली आणि तो मिनार उभा केला. त्या मिनारावर तोफा ठेवून त्या तोफाने या किल्ल्यावर हल्ला करण्याचा विचार केला. पण बोलतात ना, मराठ्यांच्या सुडे हवा पण नाही चालत. त्याप्रमाणे तेव्हा त्या साशे मावलांनी एकदम जबरदस्त लढाई दिली. शेवटी किल्ला तर हातातून गेला नाही, पण मुघलांना परत परतावं लागलं. आणि औरंगजेबला जे इझी वाटत होतं हा किल्ला असंच घेऊ, पण ते शक्य झालं नाही. शेवटी मुघलांनी तिथे हार पत्करली आणि किल्लेदारांचा वाडा. हे कुंडे आहेत, मोठे मोठे कुंडे आहेत. पाण्याची व्यवस्था तर मस्त होती. किल्लेदारा वाडा बघायला जाऊया मित्रांनो आपण. फक्त औषध भेटतील तिकडे, औषधच भेटतील, बाकी तर मुघलाने घेऊनच गेलेत. औषध म्हणजे हेच, मला असंच वाटतं. वाड्याची दशा फक्त राहिलेत ते अवशेष. बाकी असं काही बघण्यासारखं तर पुढे जाऊन मुलाला ठेवायची काही गरज नाहीये. पण असे काही पालक आहेत ते तर कृत्य करतात आणि दुसऱ्यांना पण करावलं. आपल्या लहान मुलाला पण घेऊन बसलेत बघा काय करतात. बघू शकता तुम्ही. आज आहे आज दिसत तो प्रवेशद्वार आहे, तो बघा तो प्रवेशद्वार आहे. इथून असं आतमध्ये 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 पार्किंग आहे. इथेच पार्किंग दिसते जबरदस्त. ही आपली मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. अशा प्रकारे आपण मित्रांनो मोहीमाची फते करून टाकली आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलो, आता खालतीच पोहोचलोय जिथे पार्किंग आम्ही केलेली. पार्किंगसाठी बघू शकता तुम्ही जबरदस्त असे पार्किंग आहे. काहीतरी 4 व्हीलरचे 40 रुपीज पार्किंग आहे आणि 2 व्हीलरसाठी 20. तर पार्किंगचा काही प्रश्नच नाही आहे. पार्किंग तर आहे, फक्त तुम्हाला आता कसा काय प्लॅन बनवता आहे त्यानुसार या. गड बघितला गेला तर एवढा हार्ड नाही आहे. बिगनरसाठी तर फर्स्ट क्लास आहे. बिगनर आरामात ट्रॅक करू शकतो आणि फक्त शूज ग्रिपिंगवाले ठेवा. थोडीसं असे उतरांडी टाईप आहे, तर जर शूज तुमचे ग्रिपवाले असतील तर काही प्रॉब्लेमच नाही आहे, मग व्यवस्थित तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे आपला रामशेष जो किल्ला आपण आपली जी मोहीम होती तो आज फते झाला आहे. आता भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर नक्कीच हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, आपली जी ही मोहीम आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. जर माझे येणारे व्हिडिओ पुढचे जे असतील ते तुम्हाला असेच नोटिफिकेशनने भेटतील. चला मग, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.